नमस्कार, मी मयांक सरदेशमुख. वन ब्लॉग यूट्यूब चॅनलचा आवाज. वन ब्लॉग यूट्यूब चॅनल आता नवीन क्षेत्रात उतरतंय, फूड ब्लॉगिंग, आणि त्याची सुरुवात आपण करतोय ठाण्यापासून. चला तर मग फूड ब्लॉगिंगला सुरुवात करूयात. खरं तर आता महाराष्ट्राची संस्कृती, खाद्य संस्कृती पाहिली तर पोहे, चिवडा, चकली, कारण दिवाळी आहे म्हणून, नंतर मसाला दूध. पण त्यानंतर 70व्या दशकामध्ये एका पदार्थाला डिमांड आली, वाव मिळाला, तो म्हणजे बटाटा वडा. तर ठाण्यातच असाच एक सुप्रसिद्ध वडापाव बघायला जातोय. चला खाऊयात. वडापाव म्हटलं की बेसनाचा वडा, म्हणजे बेसनाच्या पिठात बुडवलेलं वड्याचं ते मिश्रण, सोबत ती घाटी चटणी, तोंडाला पाणी आला माझ्या, पाव, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोबत 2 तरी तळलेल्या मिरच्या हव्यात. आणि त्याचाच आस्वाद घेण्यासाठी आपण ठाण्याचं जुनं म्हणता येणार नाही, पण माझ्या लहानपणापासून जिथे मी जायचो ते वडापावचं दुकान म्हणजे साई वडापाव. One day later. ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये आपण काल एका ठिकाणी व्हिजिट केली होती, साई वडापाव सेंटर. पण समहाऊ काही टेक्निकल गोष्टींमुळे आम्हाला ते शूट घेता नाही आलं, कारण त्यांच्या मालकांची अशी इच्छा होती की आम्ही थोडंसं सकाळी यावं आणि फ्रेश जे काय आहे ते दाखवावं. म्हणून आम्ही थोडासा विलंब केला आणि आता आम्ही परत चाललो आहे साई वडापाव सेंटरला नाश्ता करायला. चला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. उदर करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. या पूर्ण श्लोकाचा मतितार्थ म्हणजे वन ब्लॉगचं फूड ब्लॉगिंग आहे. तर आपण आलेलो आहोत साई वडापाव सेंटरला. विशेष गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा स्पेशली मी इकडनं वडापाव खायचो, आणि त्यावेळेसची टेस्ट आणि आत्ताची टेस्ट याच्यामध्ये जराही फरक नाही आहे. जराही वेळ न दवडता आता आपण यांचे प्रत्येक डिश टेस्ट करणार आहोत. म्हणजे यांचा फेमस आहे वडापाव, समोसा पाव आणि भजी, आणि सोबत असेल तर मसाला ताक, म्हणजे सोने पे सुहागा. तर जराही वेळ मला आता, म्हणजे आता मी थांबू शकत नाही आहे, कारण इतकं टेम्पटिंग तो वडापावचा वास येतो. सो लेट्स ट्राय विथ द वडापाव अँड देन वी विल सी सम अदर डिशेस ऑल्सो. या वडापाव खाऊया. बरं, फूड ब्लॉग चालू होण्याआधी पहिलं सगळ्यांना एक सांगतो की बेसिकली आम्ही कोणत्याही प्रकारचं गार्निशिंग कसं, नंतर ते स्टफ कसं आहे, हे आम्ही काही डिस्क्राईब करू शकत नाही, आम्ही ते क्लेम करू शकत नाही. पण आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की इथे तुम्ही येऊन नक्की खा, हे आम्ही नक्कीच रेकमेंडेशन देऊ शकतो, बिकॉज टेस्ट इज एव्हरीथिंग. बेसिकली महाराष्ट्राचं स्टेपल फूड आहे. स्वतः जेव्हा मी नाटकांचे दौरे करतो तेव्हा कुठेही शो असला तर पॉकेट फ्रेंडली विथ दिस काइंड ऑफ थिंग्स, की एकदम इझी टू कॅरी, इझी टू हँडल. त्यामुळे वडापाव इट इज अ स्टेपल फूड ऑफ महाराष्ट्र. ठेचा, भाकरी आणि झुणकानंतर सर्वात फेमस काय असेल तर दिस थिंग. हेल्थ बिल सगळं बरोबर आहे, महत्त्वाचं काय पोट भरणं. आणि वडापाव अशी डिश आहे की लहान मुलांपासून 80 वर्षांच्या माणसापर्यंत सगळेजण चवीनं टमटम इथून खातात. जास्त वेळ नाही काढत, टेम्प्ट होत आहे मला. आयुष्यात स्वर्गसुख काय असेल, एकतर त्या आईच्या कुशीत, बाबांच्या मिठीत, आणि सकाळी गरमागरम वडापाव खाण्यात. वडापावाला म्हणजे मिरची आलीच, वडापावशिवाय मिरची अधुरी आहे. अमेझिंग.
खरं सांगायचं तर वडापाव इकडच्या वडापावची मला स्पेशालिटी वाटते की आपल्या इकडे घाटी चटणी टाकतात वडापावमध्ये आतमध्ये स्टफिंग करताना. इथे घाटी चटणी नाही आहे, इथे इकडे यांची ही पातळ चटणी आहे. बेसिकली टेस्ट करताना असं जाणवतं की याच्यामध्ये नारळ आहे, मिरची आहे, आलं लसूणची पेस्ट आहे आणि सोबत बहुतेक त्यांनी चण्याचं पीठ बहुतेक मिक्स केलं असेल कारण थोडंसं थिकनेस आहे. चटणी सोबत वडापाव म्हणजे दुग्ध शर्करा योग. जरी चटणी नसेल तरी वडापाव म्हणजे मसाला दूधच आहे, काहीच प्रश्न नाही. त्यामुळे असं बघू नका मी खातोय, मला खाऊ दे. वाटलं नव्हतं खाताना घाम येऊ शकतो, पण गरम आहे, टेस्टी आहे, त्यामुळे थोडासा घाम आला. सो ते सगळं जाऊ दे. 1984 पासून साई वडापाव ॲक्च्युली सुरू झाला. एवढ्या वर्षांमध्ये तुमच्या ठाण्यामध्ये 3च ब्रांचेस आहेत. मला ह्या गोष्टींमधनं काय शिकायला मिळालं, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी बेटर असली पाहिजे. आज इकडच्या ठाणेकरांना बहुतांश ठाणेकरांना माहिती आहे की साई वडापाव काय, पण त्यांचं इतक्या वर्षात 3 दुकान ही फक्त ठाण्यातच. असे जे लोकल ज्या गोष्टी आहेत, ज्या स्थानिक पातळीवरती एकदम भारी गोष्टी आहेत, त्या आपण वन ब्लॉकच्या थ्रू एक्सप्लोअर करणार आहोत. आत्ता ठाणे रिजनच घेतलं आहे, हे आपण आता सगळं खातोय. ठाणेनंतर मग पुणे असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल व मुंबई असेल किंवा साऊथ मुंबई असेल, यू नो दॅट सोबो मुंबई असेल, आपण सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं खाणार आहोत. आणि जेन्युइन रिव्ह्यू फूडची टेस्ट, चवीची टेस्ट ही सगळी प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे फक्त आम्ही रेकमेंडेशन देऊ शकतो की तुम्ही इकडे या, खाऊन बघत तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा आणि सांगा की आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये कुठे जाऊ शकतो. झणझणीत मस्त वडापाव, चटणी आणि मिरची पाव, पोटात थोडासा अग्निकुंड प्रज्वलित झालेला आहे, त्याला शांत करण्यासाठी आपण मस्त 1 ते 2 ग्लास ताक पिणार मसाला, आणि त्या मसाल्याची टेस्ट हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला थोडंसं लिक्विड घेऊयात, की चांगलंवालं लिक्विड घेऊयात. दादा मसाला छान घ्या. चीअर्स. एवढं थोडंसं असं तिखट खाल्ल्यानंतर मसाला ताक पिण्याची मजाच वेगळी. आपण वडापाव खाल्लेला आहे, समोसा खाल्लेला आहे, भजी खाल्लेली आहे आणि दोन्ही भजी आपण खाल्लेली आहेत. आता आपण वळतोय साई वडापाववाल्यांचा फेमस ढोकळा खाण्यासाठी. आणि तुम्हाला जसं म्हणालो तसं की हे कोकम सरबत आहे आणि हे लिंबू सरबत आहे. मसाला ताकसोबत ही असे 3 शीतपेय आपण इथे नक्कीच पिऊ शकतो. मी आता पहिलं एक कोकम सरबतपासून सुरुवात करतो. लेट्स सी. उन्हाळ्यात आपण आरामात पिऊ शकतो असं कोकम सरबत. म्हणजे माझ्या घरी पण असंच बनतं, तर मी हे म्हणू शकतो घरची चव लागते. आता लिंबू सरबत हे तर मला आवडतीच आहे, हे प्रत्येकाच्या आवडतीच आहे. बेस्ट. पण ढोकळा ट्राय करूयात. सही आहे, पॅकेजिंग इज व्हेरी नाईस. चटणी आहे, मिरच्या दिलेल्या आहेत आणि आता वेळ न दवडता माझ्या अग्निकुंडात एक आहुती देतो. जाम सॉफ्ट आहे, भारी आहे. ढोकळा तुम्ही पाहिला असेल की तो कधी कधी निब्बर होतो, पण हा एकदम स्पॉन्जी आहे, मस्त इझी टू ईट आहे. पॅकेजिंग अनुसार एका माणसाला पुरेल, नाश्ता होईल एवढं मस्त. खोटासा काही नाही आहे, जे काही आहे कमाल आहे. चटणीसोबत ट्राय करून बघूयात.
खरं सांगू, एका दुकानात किती व्हरायटी असतात हे मला वाटलं नव्हतं. यांची वडापावची चटणी जितकी टेस्टी होती, ही यांची चटणी त्याच्याहून जास्त टेस्टी. साई वडापावची माझ्या तितक्या आठवणी आहेत. तर त्याच्याही आधीपासून एक काका आहेत जे खूप वर्षांपासून साई वडापावची प्रत्येक डिश टेस्ट करतात. आज त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात की त्यांना इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स कसा आहे. काका, तुमचं नाव काय आहे? दिनेश. आणि किती वर्ष झाले तुम्ही इथे साई वडापावचे इथे व्हिजिट करताय? याच्या वडिलांपासून. बापरे, म्हणजे पकडून त्याला 30 वर्ष तरी. पेक्षा जास्त. मला एक जाणून घ्यायला आवडेल, कारण मी आता 30 वर्षाचा आहे. मला हे जाणून घ्यायला आवडेल की त्यावेळेस जी टेस्ट होती आधी बदललेले नाही आज, कारण मी 3 वर्षात बघतोय अजूनही मी तो ढोकळा आहे ना आणि भजी, बटाटा भजी, ही मी एवढ्या जणांना खायला घातली ना की तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत. आणि ते सगळे इथे घ्यायला म्हणजे तुमच्याकडे मी एव्हरी संडे येतो. याच्यावरनं अंदाज येतो की माणसाचे फॅन असतात, सुपरस्टारचे फॅन असतात, पण ह्या दुकानाची क्रेज वेगळी आहे. ती ठाण्यामध्ये. काय म्हणताय या बाबतीत? 100%. आणि आता तुम्हाला मग याच्यावरती तुम्ही रिव्ह्यूज काय द्याल? मला समजलं नाही. याला आता आपण रिव्ह्यू म्हणजे याचं तुम्ही जेव्हा खाता टेस्ट करता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही कशा पद्धतीने त्याला मार्क्स द्याल? रिमार्क्स काय तुमचे? मी तर 100% देईन. धन्यवाद. मी इथंच खातो. बाकी आठवड्याभरामध्ये कुठे मी भजीच खात नाही. दॅट इज अ क्रेझी थिंग अबाउट साई वडापाव. मी नाही आला तर माझा मुलगा आहे. म्हणजे ती पण लेगेसी चालू आहे. माझा मुलगा पण तुमच्या एवढाच आहे, पण तो येत. थँक्यू काका. काका, पहिले तुमचं नाव सांगा. पप्पू बेन बन्सी. अच्छा, किती वर्ष आले तुम्ही इकडे वडापाव खाताय? आता 32 वर्ष झालं. माझ्या वयापेक्षा जास्त एवढ्या वर्ष ते वडापाव खातात. मला सांगा की आधीची चव आणि आताची चव याच्यामध्ये काही फरक? सेम नेहमीचे आमचे. विचारा तुम्ही, नेहमीचे 32 वर्ष झाला. आता मग तुम्ही काका सांगाल, जे आता नवीन ठाणेकर आता येत आहेत, आपलं ठाणं आता पूर्ण आता मस्त एस्टॅब्लिश होतोय, एक सिटी होते मुंबई नंतरची, तर त्या नवीन लोकांना तुम्ही सांगाल इकडे यायला? सांगणार ना. ठाण्याच्या खाद्य संस्कृतीचे साई वडापाव एक माइलस्टोन आहे. हे तुम्हाला मान्य आहे तर? येस. आमचं पार्सल पे घेतलं बघा. नेहमीचे आमचे. लिटरली माहिती नव्हतं मला. 32 वर्ष झालं. 32 वर्ष आणि आम्ही आता 30 वर्षाचे आहोत. म्हणजे किती लेजेंडरी अशी एक फूड चेन ठाण्यामध्ये साई वडापावच्या रूपात लोकांची सेवा करते. क्वांटिटी नाही तर क्वालिटी बघते. आत्ता पहिला भाग आहे. दुसऱ्या भागात ठाण्यातच आपण एक कोणतीतरी वेगळी अमेझिंग डिश आपण ट्राय करणार आहोत. सोबतच आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला ही विनंती आहे की साई वडापाव, साई वडापाव, तुमच्या काही आठवणी साई वडापावशी निगडीत असतील किंवा शाळेत जाताना येताना किंवा इकडच्या परिसरात तुम्ही जर राहत असाल किंवा ठाण्यामध्ये राहत असाल आणि खूप पूर्वपरंपरापासून तुम्ही जर ठाण्यात राहत असाल तर साई वडापावसोबत तुमची एखादी आठवण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि तेच आम्ही कुठेतरी त्याचे जे कमेंट्स आहेत त्या कमेंट्स आम्ही कुठेतरी नक्कीच हायलाईट करू आणि त्या कुठेतरी नक्कीच फ्लॅश करू. चला तर मग नेक्स्ट भागात भेटूया. आत्ता तुमची रजा घेतो. बाय.